हॅलो एव्हरीवन, कशात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे बघा कामापासून. उशिरा सुटले होते आज मी. कसं आहे, सुट्ट्या चालू आहेत. सुट्ट्यामध्ये ना लवकर उठणं वगैरे तसं काहीच नसतं बघा. आरामात उठायचं, आरामात कामं करायचे. मम्मीने तर फरशा वगैरे सगळं झाडून वगैरे ठेवल्या होत्या. माझं काम होतं फक्त पुसून घ्यायचं. ते सगळं काम केलं मी. सगळ्या फरशा ज्या आहेत ते छान प्रकारे पुसून घेतल्या. आता फरशा पुसणं झाल्यात, आता बाकीचे काम करूया. सो चला. नंतर ना सगळं पुसणं वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे माझी झाली, जेवण वगैरे सगळं झालं आणि असंच पडले होते, झोपले होते. तर मला लक्षात आलं की मी सगळ्या जे आहे ना ते आपले जे कपडे असतात किचन वाटा पुसायची किंवा फरशी वगैरे पुसून घ्यायची, काय ते कपड्यांना आपण सारखं धुत बसत नाही बघा. धुत आपण डेली धुत असतो, पाण्याने धुत असतो, पण साबण वगैरे लावून चांगलं सर्फनं वगैरे भिजू घालून घासून वगैरे असं नाही धुत. तर ते सगळे कपडे वगैरे धुवून घेतले. एक दोन पाय पुसणे होते, ते आपण सगळ्या क्लीन करून घेतल्या, कारण कपडे खूप घाण होतात. दर एका आठवड्यामध्ये ना असं भिजू घालून साबण लावून आपण मस्त धुलेच पाहिजेत. डेली आपण कसं पाण्यानं फक्त असं पिळून वगैरे वॉश करून ठेवत असतो. नंतर पायपुसणं धुवून टाकल्या. बाहेर थोडंसं ऊन आलेलं होतं बघा, समोर त्या सिमेंटाचं जे आहे त्याच्यावरती ते पायपुसणं टाकल्या. कपडे जे आहेत ते छोटे छोटेवाले ते मध्ये टाकले. जे आहे ते क्लीन झालेलं आहे, मस्त सगळं क्लीन केलंय. आणि खूप जास्त कंटाळा, मी धुणं वगैरे धुत नव्हते, पण हे कपडे सगळे धुवायचे होते पायपुसणं वगैरे. पण एवढी धूळ जमली होती ना यार, तुम्ही फक्त 4-5 दिवस नाही धुवा, कारण सारखं त्याला पाय पुसत राहतो. सो एवढं जास्त घाण होतात ना पायपुसण्या. सो ते घासण्यासाठी 4-5 वेळेस तुम्ही धुले असतील बघा. साबण लावलं, माझ्या हात बघा कसे झालेत, ते सगळी मेहंदी जे ते निघून गेल्या. तर 4-5 वेळेस साबण लावून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रश्न घासावा लागतो. आणखीन तरी मी किती जरी धुलं तरी घाण पाणी निघतच आहे. मग सारखं बुडू काढलं पाण्यामधून आणि नंतर जे आहे तिकडून बाहेर टाकलं होतं बघितलं आता. आणि इथलचे जे आहे ते आता हे सगळं धुवून घेतलं. बाहेर थोडंसं घाण झालं, ते पुसून घ्या म्हटलं, कारण थोडंसं धूळ वगैरे असताना घाण होतं. तर हे बघा इथे कसा कचरा साचला आहे, धूळ बसली सगळं. हे सगळं क्लीन झाले. हे सगळं आता साफ करून घ्या. तर हे बघा इथं पाणी घेतलंय, आता इथे टाकूयात आणि धुवून घेऊयात. टाकलेलं होतं पाणी, ते टाकलं ना ते सगळा कचरा वगैरे ज्या धूळ वगैरे बसली ते सगळी निघून गेली. आणि माझ्या अवस्था बघा. आणखी वरचं ना छत मी खूप दिवस झालं म्हणत होते की मला साफ करायचं आहे. म्हणजे छतांचं छताला खाल्लं मी पेंट केलं, असं व्हाईट कलर दिला आहे. म्हणजे पोळत वगैरे नाही, मंदिरामध्ये कशी व्हाईट पट्टी असते बघा, तसं पोळत नाही, मी ते दिलं होतं तसं. तर त्यामुळे हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, कारण आदल्या दिवशी जास्त दुसरं काही काम केलंच नाही मी. तर आता झालेली आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ, आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे. मला वरची ही रूम क्लीन करायची आहे. सो मी घरी आले होते क्लीन करायची. खूप जास्त धूळ बसली आहे बघा, खूप जास्त या रूममध्ये धूळ झाली. मला क्लीन वगैरे सगळी करायची आहे. आता रूम आहे झाडून आधी घेते, नंतर पुसून घेते. गॅलरी वगैरे पण साफ करून घ्यायच्या. आणि रूममध्ये पसारा नाही येत, आवाज असा घुमल्यावर येत असेल माझा आता. सो आता जास्त काही बोलत नाही, चला आधी क्लिनिंग करून घेऊयात. तर बघा ते साफसफाईला मी लागले होते, कारण वरची रूम जी आहे ती मला सगळी काही क्लीन करून घ्यायची होती. सगळी कपाटं वगैरे, कपाटात कचरा वगैरे होता, ते सगळं क्लीन केलं. लाफ्टरचं ते पार्टी पॉपरचं काय माहिती कुठून वर गेलं होतं, ते मी थोडं थोडं करून काढत होते. सगळं निघेल जसं निघेल तसं काढत होते मी. बाकी सगळं तर ठीक आहे, पण हे बड्डेचे जे असतं बघा पार्टी पॉपर वगैरे पडलं, ते कसं घरी गेलं असं. तर वरचं कपाट वगैरे सगळं क्लीन झालं. थोड्याशा जाळ्या जे होते ते जाळ्या वगैरे काढून घेतल्या. किचन वाटा जो असतो रूममध्ये ते सगळं साफ करून घेतला. आणि इकडचं पण कपाट साफ करून घेतल्यानंतर सगळ्या रूमा ज्या आहेत ते सगळं आधी वरचं साफ केल्यानंतर मग खाली रूमा ज्या सगळ्या झाडून घेतल्या. एवढा जास्त कचरा निघाला ना रूममध्ये, तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत बघा, कारण नंतर मी पूर्ण कचरा दाखवला. एवढा कचरा निघाला, दिसायला रूम असं वाटतं किती क्लीन आहेत ना, पण एवढा कचरा होता ना, कोणाकोणात कोपऱ्या दरवाजाच्या मागे इकडे तिकडे खूप जास्त कचरा होता. सो ते सगळं क्लीन करण्यामध्ये थोडा निघत गेला. एवढा जास्त कचरा झाला ना की काय सांगायचं. हे बघा किती बकळ जे आहे ते मस्त कचरा रेडी झाला आहे, आता काय सांगायचं. सगळ्या कचरा जे आहे ते एकत्र करून घेतला, सगळा भरून वगैरे घेतला. आणि नंतर किचन वाटा जे आहे ते मला धुवून वगैरे घ्यायचा होता, पुसून वगैरे घ्यायचा होता. धुवून घ्यायचं म्हटलं, पुसून घेतलेलं बरं पडतं आपल्याला. तर काय करायला गेलेलं मी, घासले वगैरे थोडंसं, आणि नंतर माझ्या मोबाईलचं स्टोरेजच भरलं आणि ते व्हिडिओ ऑटोमॅटिक स्टॉप झाला. मग त्याच्यामध्ये पुढे काय दाखवू शकले नाही बघा तुम्हाला. ऑटोमॅटिक स्टॉप झाला. मी नंतर बघितलं सगळं क्लीन झाल्यानंतर. वाटा वगैरे मस्त असं पुसून घेतला, सगळं एकदम मस्त क्लीन करून घेतला होता बघा. तर आता बघा सगळं काही झाडणं वगैरे झालेलं आहे. किचन वाटा जे आहे ते पुसून घेतला आहे, कपाटा जे आहेत ते पण पुसून घेतलेत. आता मला क्लीन करायचं आहे, म्हणजे फरशी. इथे मॉप वगैरे मिळालेला आहे. तर आता जे आहे ते मस्त आधी पुसून घेते आणि मग डायरेक्ट आता अंघोळ झाल्यानंतरच तुमच्याशी बोलते मी. सो चला पटकन साफ करते. खाली जायचे काम खूप जास्त मला बरे, आता गरमी होते, नंतर अंघोळ पण करायचं मला. चला कामाला लावूयात. सामान आणले बाहेरून, छापे वगैरे सगळी झाली. लाईट सकाळपासून गेली, सकाळपासून अजून आलं नाही. मी बिस्किट्स आणले होते,
ते खात बसते आता मी. आणि मी शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवते लाईट. इथे जे आहे ना ते मी मटका आणला होता मार्केटमधून, कारण आमचा मटका जे आहे ना ते फुटला होता. पहिलाचा मटका होता आमचा एवढे दिवस, त्याच्यामुळेच मी आता मटका आणखीन डबल घेऊन आले होते, कारण पहिलाचा आमचा मटका फुटलेला होता. सो ते मटका घेऊन आले मी. चांगल्या प्रकारे त्याला वॉश करून घेत, थोडंसं मीठ टाकून मस्त असं घासून घेतलं बाहेरून मधून सगळीकडून, थोडंसं विमजेल टाकून घासून वगैरे घेतलं. आणि पूर्ण मटका जो आहे ते मला पाण्याने भरून ठेवायचा होता. म्हणजे कसं एवढं गरम झाला होता ना उन्हामध्ये मटका ठेवा, असं पाणी टाकलं की सगळं मध्ये शोषून घेत होता, कारण उन्हामध्ये असल्यानं त्याला पाणी जास्त भेटलंच नाही. सो मटका भरून मला पाणी ठेवायचं होतं याच्यामध्ये. एक 10 तासमध्ये पाणी जे आहे ते मला ठेवून द्यायचं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी मग यूजला आम्ही काढू शकतो तो मटका. तुमच्याकडे पण असं करत असतील ना तर मला सांगा कॉमेंटमध्ये नक्की. तर तेच सांगत होते मी की 10 तास ठेवून द्यायचा, म्हणजे रात्रभर राहून द्यायचं, 10 तास होऊन जातात. सगळं काही जे आहे ते मटक्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे. आवाज येतोय का नाही की बाहेर एवढं जास्त नाही. इकडचं कूलर चालू आहे, इकडचं कूलर चालू आहे, इकडचं मोटर चालू आहे. ठीक आहे, नाही ह्याला ना शेअर करेन मी. तेव्हा मी सामान आणलं होतं बघा, तुम्हाला म्हणले की मार्केटमध्ये गेले होते, मी ते सामान घेऊन आले. हे आमचे पावडर घेऊन आले, त्याच्यानंतर हे जलजिरा पावडर, हे पार्ल्याचे फॅब बिस्किट, त्यानंतर एक आणला विक्स. विक्स संपलं होतं माझं आणि सगळेजण झुंडेबा वापरतात, मी विक्स वापरते. मला विक्सच लागते. आणि मखाने घेऊन आले, दालचिनी, अंबारी मसाला. हे अंबारी मसाला मला लागते, म्हणजे लागते बघा. हिरवा अंबारी मसाल्याशिवाय आपल्या गावठी भाज्या ज्या आहेत वाटण्यात, त्या वाटण्याच्या भाज्या कसल्याच नाही. तर हे पोहे आणलेत, पोहे 1 किलो घेऊन आले. मनुके आणलेत 500 ग्रॅम. साखर घेऊन आले, 2 किलो साखर आणले. अख्खा मसूरचं एक पॅकेट आणलेलं. अख्खा मसूरची रेसिपी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती मी टाकलेली आहे, अख्खा मसूरची रेसिपी, तुम्ही जाऊन बघू शकता. देन हे आणलेत काबुली चना, व्हाईट कलरचे चणे, हे वाले घेऊन आले. जिऱ्याचं पॅकेट आणलंय. आणि हे वाली दालचिनी आणली मी, अशी स्टिक वाली. ती मला रेसिपी मध्ये लागते ना, ती दाखवण्यासाठी घेऊन आले. 1 किलो शेंगदाणे, बासमती राईस 5 चमचे, तेल, ओवा, जायफळ, मिठाचा पुडा, आणि हे हर्षीसचं काय म्हणते त्याला, स्प्रेड, चोको आल्मंड शेक. कारण आम्ही काय तुम्ही हे हर्षीचं स्प्रेड्स आणले मी, नुसते ब्रेडला वगैरे लावून ठेवतो, मला खूप जास्त आवडतं. हे एकटीच खाणार आहे, तर ते लपवून ठेवून देते, म्हणजे कोणाला सापडतच नाही हे. आणि मेन गोष्ट ना, आरुणला माहिती नाहीये मी हे आणले, मी तुम्हाला दाखवायचं होतं, त्याला मी दाखवलेलं नाहीये. दुसरंच त्याला सामान दाखवलं, ते मध्ये ठेवून दिलं होतं मी. आता कशाच्या ठेवून देत, नाहीतरी पण घेऊन टाकले. तिथं नाही आवडून बघणार. आणि लहानपणी खायचो बघा आपण, ते लाह्या वगैरे भेटायच्या बघा घरावरती, यायच्या गव्हाच्या लाह्या, सगळ्या माझ्या लांबट लांबट असायच्या, त्या एक आणल्यात मी लाह्या. तर पनीर आणलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलंय. आईस्क्रीम होते, खाऊन टाकली. कारण मी जेव्हा आले होते, मी पहिला शूट केला होता तेव्हा मार्केटमध्ये गेलते, लाईट गेली होती तेव्हा, आणि तेव्हाचे लाईट आता आले. सकाळी लाईट गेली होती, मी जेव्हा सकाळी क्लिनिक करते लोक आंघोळीच्या आली तेव्हापासून लाईट 5-6 ते 7 घंटे झाला लाईट होती, एवढी गरमीने बेहाल झालतो. आता लाईट आली, तरी पण मी मध्ये शूट करत बसले याचं. तर कारण मला व्हिडिओ एडिट करायचा, एंड करायचा, व्हिडिओ सगळं आहे. तर आता हे सामान जे तुम्हाला सगळं लावून टाकायचंय. आणि मेन गोष्ट हे इमली, हे बघा, हे वाली इमली, इमली चॉकलेट तुम्ही तुमच्या लहानपर्यंत खालीच असेल, मला तर खूप जास्त आवडते. पाणी येतं तोंडाला बघून. आणि मार्केटमध्ये मला हे पण भेटले, सो मी ते पण घेऊन आले. आणि ते गव्हाच्या लाह्या त्या अंगाला फोडून खायला चालू आहे. आणखी मी एवढं सामान जागे घेऊन दिले, ग्लुकॉन डी एक आणली होती मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.